नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। यातला पहिला प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? याचं उत्तर आहे छत्रपती राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य स्थलांतरित शेतीला बेवार म्हणून संबोधते? याचं उत्तर आहे मध्य प्रदेश। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्रेफाइट आढळते? आता ऑप्शन काय आहे? गडचिरोली, नागपूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ। तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात ग्रेफाइट आढळते। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पहिलं विधान आहे, प्रत्येक जिल्ह्यात मुख्यालयावर एक पोलीस अधीक्षक असतो। याचं काय पोलीस अधीक्षक काय दिलेलं आहे? सुपरिंटेंडेंट ऑफ द पोलीस असतो। दुसरं विधान आहे, जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी हे जिल्हाधिकाऱ्यांना मदत करते। त्याचं उत्तर आहे 1 आणि 2 हे दोन्ही विधान बरोबर आहे। पुढचा प्रश्न, व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्राचा जिल्हा याची खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? पेंच व्याघ्र प्रकल्प हे नागपूर येथे आहे आणि बोर व्याघ्र प्रकल्प हे वर्धा येथे आहे। तर याचं उत्तर आहे 1 आणि 2 दोन्ही विधान बरोबर आहे। याचं उत्तर आहे आता बघा इन्फॉर्मेशन, जागतिक व्याघ्र दिवस हा 29 जुलै रोजी साजरा केला जातो। व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात 1 एप्रिल 1973 साली झाली। भारतात सध्या 52 व्याघ्र प्रकल्प आहेत। महाराष्ट्रात 6 व्याघ्र प्रकल्प आहे। एकूण भारतात किती आहे? 52 आणि महाराष्ट्रात 6 व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात 1 एप्रिल 1973 साली झाली आणि जागतिक व्याघ्र प्रकल्प दिवस केव्हा साजरा केला जातो? 29 जुलै रोजी साजरा केला जातो। भारतात 52, महाराष्ट्रात 6 आणि साजरी कधी केला जातो? 29 जुलै। पुढचा प्रश्न, 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान डॅश डॅश लढाई झाली। यांच्या दरम्यान पानिपतची लढाई झाली। पानिपतची लढाई ही 21 एप्रिल 1526 रोजी झाली। कोणामध्ये झाली? बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान झाली। पुढचा प्रश्न, आसामी आसामी या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आसामी आसामी या मराठी पुस्तकाचे लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे आहेत। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने मंत्रिपरिषदेचे संख्याबळ लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% पेक्षा जास्त नसावे असे मर्यादित केले? याचं उत्तर आहे 91वी दुरुस्ती। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे? याचं उत्तर आहे अमरावती। अमरावती या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 या कालावधीत महाराष्ट्रातील कामकाजच्या वयातील 15 ते 59 वर्षे वयोगटातील लोकसंख्येमध्ये डॅश डॅश टक्के गुणांची वाढ झाली आहे? याचं उत्तर आहे 4.1% गुणांची वाढ झाली आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही? याचं उत्तर आहे गुजरात। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी तबकत ए नासिरी लिहिले? तबकत ए नासिरी हे मिनहाज ई सिराज जुज्जानी यांनी लिहिले। मिनहाज ई सिराज जुज्जानी यांनी तबकत ए नासिरी लिहिले। थँक्यू फ्रेंड्स, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।